मंडळींनो, कितीही जप करा, कितीही पूजा पाठ करा, कितीही भक्ती करा, कितीही सेवा करा, तरीही तुमच्या जीवनामध्ये काही फरक जाणवत नाहीये का तुम्हाला, किंवा काही बदल घडून येत नाहीये का? तर मग नक्की सांगेल बदल म्हणजेच काय. तर आज समजा तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी कमी होण्यापेक्षा वाढत, तर समजून जायचं आहे की आपल्या हातून किंवा 100 पैकी 90% लोकांच्या हातून कळत नकळतपणे एक चूक मोठ्या प्रमाणात घडते आहे. ती तुम्हाला खरंच सांगेल, तुमची भक्ती कमी पडत नाहीये, तुमची श्रद्धा कमी पडत नाहीये, तुमची सेवा कमी पडत नाही आहे, तर तुमच्या हातून एक कळत नकळतपणे चूक की बापरे, मी सुद्धा इतरांसाठी सेवा पूजा अर्चा सगळं काही करतोय, व्रत वैकल्य सगळं काही करतोय, तरी सुद्धा माझ्या अडचणी कमी होत नाही आहेत, संकट कमी होत नाही, दोष लागणार म्हणजे लागणार, त्या सेवेचं तुम्हाला काहीच फळ प्राप्ती होणार नाही. मग आपण ज्या संकल्पयुक्त गोष्टीसाठी किंवा इच्छेसाठी आपण जी काही पारायण सेवा करतो आहे त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगते. पौराणिक कथेनुसार